फक्त मदनलाल आणि सावरकर हं, ह्यांच्यामध्येच ठरलं हं, केव्हा, काय, कसं करायचं. हं. आणि मग नंतर 1 महिनाभर मदनलाल भारत भवनात आलाच नाही. बरं. बाकीच्यांना वाटलं, की पहा हा मारे एवढ्या राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करत होता, महिना झाला इकडे फिरकला पण नाही. हं, सावरकरांना माहिती होतं त्याच्या मागचं कारण. हं. तो रायफल क्लब त्यांनी जॉइन केला होता. बरं. तिथे नेमबाजीचं शिक्षण घेत होता. ओके. आणि ते इम्पिरियल इन्स्टिट्यूट तिथलं पण सभासदत्व त्यांनी घेतलेलं होतं. इंग्रज अधिकाऱ्यांचा क्लब तो. अच्छा. तिथलंही सभासदत्व त्यांनी घेतलं होतं. हं, हे सगळं या महिनाभरामध्ये सगळी त्याची पूर्वतयारी सुरू होती. हं, आणि मग एक दिवस कर्झन वाहिली. त्या हं. क्लबमध्ये काय कार्यक्रम सुरू होता, नाच, गाणे वगैरे. कर्झन वाहिली असे वरून खाली आपल्या पत्नीबरोबर आले. मदनलाल धिंगरानी समोरासमोर गोळ्या घातल्या.